पालघर जिल्ह्यामध्ये ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे कित्येक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत। ठेकेदार थूक पट्टी लावण्याचे काम करत असतात आणि निकृष्ट दर्जाचे काम करत असतात। त्यामुळे अशा घटना नेहमीच घडत असतात आणि त्यामध्ये निष्पाप लोकांचे बळी जात असतात। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विभागात हा भ्रष्टाचार नेहमीच होत असतो। रस्त्यांमध्ये सुद्धा कित्येक भ्रष्टाचार केला जातो। त्यामुळे कित्येक निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अनेक लोकांचे बळी जात असतात। तर आता जल जीवन मिशन या ठिकाणी बांधलेल्या निकृष्ट दर्जाच्या टाकीमुळे 2 चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला आहे। प्रत्येक गाव खेडोपाड्यामध्ये अशा जल जीवन मिशन अंतर्गत टाक्या बांधल्या आहेत। त्यांच्या प्रत्येक टाकीची पाहणी करणे गरजेचे आहे, कारण शासनाला एखादी घटना घडल्यानंतर जाग येते आणि पाहणी करायला सुरुवात करतात। जिथपर्यंत एखादी दुर्घटना घडत नाही तिथपर्यंत झोपी गेलेले शासन काही जागे होत नाही। तर डहाणू तालुक्यातील सुखट आंबा गावातील शिरसोनपाडा जिल्हा परिषद शाळेत एक हृदयद्रावक घटना घडली आहे। जल जीवन मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळल्याने 2 विद्यार्थिनींचा जागीच मृत्यू झाला, तर एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे। या दुर्घटनेमुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले असून प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे। शाळा सुटल्यानंतर काही विद्यार्थी या पाण्याच्या टाकीवर चढल्या होत्या। 17 मार्चला सायंकाळी 4:30 वाजता अचानक टाकीचा स्लॅब कोसळला, त्याखाली 3 विद्यार्थी आल्या। या दुर्घटनेत हर्षला रघु पागी 11 वर्षीय इयत्ता 6वीत, संजना प्रकाश राव 12 वर्षीय इयत्ता 7वीत शिकत होत्या, त्यांचा जागीच मृत्यू झाला। तर रीना रशू फरारा 11 वर्षीय इयत्ता 6वीत शिकत होती, ती गंभीर जखमी झाली आहे। तिच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ग्रामस्थांनी जल जीवन मिशन अंतर्गत उभारलेल्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे। हे बांधकाम हरेश बोरवेल कंपनीने केले होते। स्थानिक नागरिकांच्या मते बांधकामात निकृष्ट दर्जाच्या साहित्यांचा वापर करण्यात आला, त्यामुळे टाकीचा स्लॅब कमकुवत झाला आणि हा अपघात घडला। अत्यंत दुर्दैवी घटना आहे की आज आपल्या शिरसोनपाड्यामध्ये आम्ही इथे आलो आहे आणि आपल्या या गावातील हर्षला पागी आणि संजना राव या आधी 6वी आणि 7वीमध्ये शिकणाऱ्या मुली ह्याच आपल्या इथे आपण पाठीमागे बघतो ह्याच टाकीवर चढल्या होत्या आणि दुपारची शाळा काल पहिल्यांदाच ह्या काय म्हणतो आपल्या उष्णतेमुळे बंद केल्यामुळे तिथे आल्या होत्या। परंतु आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला असं दिसतं आहे की त्या मुलींचा दुर्दैवी अंत तर झाला आहे, परंतु आज ह्या माध्यमातून जलजीवनच्या माध्यमातून ही जी पाणी टाकी बांधली ती कशी निकृष्ट आहे याचा अंदाज इथे आलेला आहे। तुम्ही जर नंतर ह्याचं झूम करून दाखवलं की ज्या तिकडे चढल्या होत्या तो सज्जा आहे, म्हणजे स्लॅब आहे, कठडा आहे, तोच तुटला आणि ही टाकी बांधून केवळ 1.5 ते 2 महिने झाले आहेत। म्हणजे आज जलजीवनचा बोजवारा ह्या संबंध जिल्ह्यामध्ये उडालेला आहे, पालघर जिल्ह्यांमध्ये, आणि ठेकेदार आणि कधी काळी अधिकारी यांची संगनमताने हा भ्रष्टाचार होतोय की काय आणि ह्यामुळे निरपराध आपल्या मुलांचा जीव गेला की काय अशी सांगण्याची वेळ आली आहे। कारण ठीक आहे, ह्या मुली चढल्या रानामध्ये जंगलामध्ये आपण खेळतो, झाडावर चढतो आणि खेळतो, ही आपली प्रक्रिया आहे जंगलातली, ह्याला काय नवीन काय नाही आहे आणि अशा मुली ह्यांना सगळ्या सवयी असतात। परंतु तो कठडाच निकृष्ट असल्यामुळे तो कठडा पडला आणि ह्या मुलींचा दुर्दैवी अंत झाला आणि ही अत्यंत खेदाची बाब आहे। आज आम्ही इथे प्रत्यक्ष आलो आहे, जागेवर आलो आहे, त्या कुटुंबियांचंही सांत्वन आम्ही करण्याचा प्रयत्न केला, परंतु एक पालकाला जेव्हा आपल्या मुलाचा मृत्यू अशा प्रकारे होतो तेव्हा ते दुःख होणं साहजिक आहे। परंतु यातून जलजीवनचा भ्रष्टाचार, जलजीवनचा कामाचा निकृष्ट दर्जा हा उघडकीस आलेला आहे आणि ह्याची दखल ही जिल्हा प्रशासनाने नक्कीच घ्यायला पाहिजे, गंभीर दखल घ्यायला पाहिजे। कालच मी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवेसाहेब यांनाही या घटनेचं गांभीर्य लक्षात आणून दिलेलं आहे, परंतु आज जेव्हा हे बघितल्यानंतर मी त्यांना पुन्हा भेटणार आहे की ज्या ज्या टाक्या बांधल्या गेलेल्या आहेत याच्यामध्ये कोणाचं संगनमताचं साठलोट आहे ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे। जर इतक्या निकृष्ट स्वरूपाचं काम जर होत असेल, जो शासनाकडून आलेल्या पैशांची जर विल्हेवाट अशा पद्धतीने लावली जाणार असेल तर मला वाटतं अशा ठेकेदार आणि जर कोणी राजकीय हस्तक्षेप पण असेल, घडला असेल, केला असेल, त्याच्यावर पण कारवाई झाली पाहिजे आणि या ठेकेदार तुमचं शासनाचे अधिकारी आणि जर कुठली काय छुपी कोणाची युती असेल त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आणि या पूर्ण जिल्ह्यातील जलजीवनच्या कामांचं ऑडिट, त्यांच्या कामाचं ऑडिट होणं याकरता आम्ही जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटणार आहोत आणि याची सखोल कारवाई होऊन दोषींवर
कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. शिवसेनेचे पालघर जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी विद्यार्थिनींच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि या प्रकरणात न्याय मिळेल यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. शिवसेना नेत्यांनी कासा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मादले यांना भेटून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर कासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी कुंदन संख्येसोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ही दुर्घटना टाळता आली असती असे ग्रामस्थांचे मत आहे. जल जीवन मिशन अंतर्गत उभारलेल्या सर्व जल साठ्यांची आणि पाणी पुरवठा प्रकल्पांची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. प्रशासन आणि ठेकेदार यांच्यातील संगमतामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप होत आहे. ही घटना शक्यतो म्हणजे 3-4च्या सुमारास घटना घडली. तेव्हा आम्ही घरी होतो, पण जेव्हा तिथल्या म्हणजे घटनास्थळी जे घरं होती तिथली माणसे तिथे गेली आणि त्यांनी आम्हाला फोन केला की अशी अशी घटना झाली. तर आम्ही गाडी घेऊन तिथं आमच्या घरापासून म्हणजे 1 किलोमीटर लांब आहे, पण तिथं आम्ही गेलो आणि नंतर आम्ही गाडीवाल्यांना फोन केला आणि त्यांना बोलवलं आणि सायवनला दवाखान्यात दाखल केलं आणि तिथं आल्यानंतर म्हणजे मृत्यू घोषित केला दोघी मुलींना. आम्हाला तिथंच कळलं होतं जास्त झालेलं आहे, पण मागणी आहे तुमची? आमची आता मागणी एवढीच आहे की जे बांधकाम केलं आहे त्याच्यावर कारवाई व्हावी आणि म्हणजे असं व्हावं नको ह्या पुढे, एवढंच आहे. जल जीवन मिशन ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून प्रत्येक घरापर्यंत सुरक्षित पाणी पुरवठा पोहोचण्याचा उद्देश आहे. मात्र या योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अनेक ठिकाणी भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणामुळे दुर्घटना घडल्याच्या घटना घडल्या आहेत. ही दुर्घटना गावासाठी अत्यंत दुःखदायक असून ग्रामस्थ न्यायासाठी लढण्याच्या तयारीत आहेत. दोषींना कठोर शिक्षा मिळावी आणि भविष्यात अशा दुर्घटना होऊ नये यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रशासनावर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. आता प्रशासन आणि पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे की दोषींवर कितपत आणि किती लवकर कारवाई होते हे पाहणे गरजेचे आहे. खरोखरच ह्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. असे निकृष्ट दर्जाचे काम पुन्हा होणार नाही अशा ठेकेदारांवर कारवाई करणे गरजेचे आहे. काल दिनांक 17/3/25 रोजी सुकडांबा शिरसोनपाडा या ठिकाणी जल जीवन मिशन योजनेचे काम सुरू होते, पाण्याचे टाकी बांधण्याचे. त्या टाकीवर 2 मुली चढलेल्या होत्या. त्या ठिकाणी खाली पडून मयत झालेल्या आहेत आणि एक मुलगी जखमी झाली आहे. मयत मुलींचं वय 12 वर्ष आणि 13 वर्ष आहे आणि जखमी मुलीचं वयसुद्धा 13 वर्ष आहे. सदरबाबत कासा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक 42/25 कलम 106(1) 125(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदरचा गुन्हा कॉन्ट्रॅक्टर याच्यावर दाखल करण्यात आलेला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संबंधित आस्थापनाकडून कॉन्ट्रॅक्टरचं नाव आणि पत्ता घेऊन त्याच्यावर पुढील कारवाई करणार आहोत. न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, डहाणू.